बीड, परभणी पाठोपाठ आज पुण्यातही मोर्चा निघतोय आणि तिथे जरांगे संबोधित करताय सगळ्या मोर्चांना। त्यामुळं ह्या बीडच्या प्रकरणाच्या निमित्ताने देशमुख हत्याकांडाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज्यात जातीय तेढ निर्माण होते की काय अशी एक शंका उपस्थित होताना दिसतोय, असा आरोप होताना दिसतोय। कारण कालच्या परभणीच्या मोर्चामध्ये जरांगेंनी घरात घुसून मारण्याची भाषा वापरलेली आहे। या संदर्भात प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहे, जे ओबीसीसाठी लढत आहेत सातत्याने। मला सांगा, हे मग पुन्हा एकदा तेच असं दिसतंय? हो, बघा, भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार बोलले की आता आपल्याला कोपर्डी 2 करावं लागेल। हे ठरलेलं आहे, हा लिखित कार्यक्रम आहे आणि वैफल्यग्रस्ततेमधून हे मोर्चे निघतायत असं मला वाटतंय। कैलासवासी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, यामध्ये कुणाचंही दुमत नाही। मी तो म्हणतो फाशी झाली पाहिजे। फाशी, अहो, कायदा आणि न्यायव्यवस्था आहे ना, तुम्ही कोण सांगणार आहे फाशी झाली पाहिजे किंवा काय झालं पाहिजे? इथली न्यायव्यवस्था आहे, भारताची सक्षम न्यायव्यवस्था आहे आणि ती शिक्षा देणारी आहे। तुम्ही न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय का? पण ती मारण्याची पद्धत क्रूर होती, त्यामुळे समाज संतापलेला आहे, म्हणून त्यांना अहो, न्यायव्यवस्था भावना समजू शकतो ना, पण मोर्चे तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तुम्ही कधी मुसलमानांच्या विरोधामध्ये मोर्चे काढले या महाराष्ट्रात? आंदोलनं केली, दंगली केल्या। नामांतराच्या वेळी दलितांच्या विरोधामध्ये मोर्चे, आंदोलनं, दंगली केल्या। आता तुम्ही ओबीसीना टार्गेट केलेलं आहे, एखाद्या जातीला टार्गेट करताय। मला वाटतं गुन्ह्याला कधी जातपात असत नाही आणि आत्ताचे जे काही आमदार, धस नावाचा आमदार जो काही हे करतोय, जे काही वातावरण निर्माण करतोय, जो मीडिया सापडते म्हणून काहीही बोलतोय, त्या धस साहेबांचं टार्गेट ओबीसी किंवा धनंजय मुंडे नाहीये। त्या धस नावाच्या माणसाचं टार्गेट या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पर्यायानं गृहमंत्री टार्गेट आहेत। कारण ते कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। त्यांचा विश्वास नाही का गृहमंत्रालयावर? त्यांचा विश्वास नाही का मुख्यमंत्र्यावर? मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय वेळोवेळी। उलट आरोप तर असा होतोय की जरांगेंना त्यांची कट्टुसाईज, त्यांचं प्रतिमा, त्यांची इमेज कट्टुसाईज करण्यासाठी दसना पुढे केले गेले भाजपकडनं। बघा, त्यांनी काहीही करावं, पण त्यांनी एखाद्या माणसाला टार्गेट करू नये, एखाद्या समाजाला टार्गेट करू नये। मला वाटतंय असं जर टार्गेट होत राहिलं तर मग गुन्हेगारांच्या जाती शोधत बसायचं का? महाराष्ट्रात रोज गुन्हे घडतात, मग त्या गुन्हेगारांच्या जाती शोधून मोर्चे निघणार आहेत का? आणि मग जर छोट्या छोट्या जाती असतील, त्यांच्याकडे जर लोकसंग्रह जमत नसेल, मोर्चा काढण्यात एवढी त्यांची कुवत नसेल, तर त्या लोकांवर तुम्ही झुंडशाहीनं अन्याय करणार आहात का? तेव्हा तो जातीचा मोर्चाच नाही, तो मोर्चा आहे, सर्वपक्षीय मोर्चा आहे, जन आक्रोश मोर्चा आहे, मग तुम्ही त्याला जातीचं लेबल का लावता? बघा, असं जर असतं तर मग खेड तालुक्यातल्या राजगुरुनगर येथील दुर्वा मकवाने आणि कार्तिका मकवाने या गिरी गोसावी समाजातल्या भटक्या विमुक्त जातीमधल्या 2 चिमुरड्यांची हत्या झाली, त्यावरती मोर्चा निघायला पाहिजे की नाही? निघायला पाहिजे की नाही? आता काल परवाच नगर जिल्ह्यामध्ये एका मराठा समाजाच्या तरुणाचा इतर 5 तरुणांनी एकदम अमानुष पद्धतीने त्यांची हत्या केली। मग त्या मुलांना मोकोका लागेल का? त्याच्या विरोधामध्ये धस बोलतील का? त्याच्या विरोधामध्ये जरांगे बोलतील का? या प्रश्नाची उत्तर पण द्यायला पाहिजे ना। मग प्रत्येक गुन्हा यांच्याकडे आपण कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकू, जरांगेकडे आणि धस साहेबांकडे, की तुम्ही या महाराष्ट्रामधले जेवढे गुन्हे घडतील त्याची जात शोधायची आणि त्या जातीच्या विरोधामध्ये मोर्चा काढायचा। आहेत का तयार? हे आम्ही देतो कॉन्ट्रॅक्ट। कारण जर न्याय एवढा फास्ट आणि चांगल्या पद्धतीने मिळत असेल आणि हे मिळवून देणार असतील तर आम्ही देऊ त्यांच्याकडे ही प्रकरणं। कुणी ठेका दिला या जरांगेला आणि धसला? कायदा आणि सुव्यवस्था पाहणारी इथं व्यवस्था आहे ना। इथं गृहमंत्री आहेत, इथं पोलीस प्रशासन आहे, इथं एसपी आहेत, इथं न्याय व्यवस्था आहे। यांना कुणी अधिकार दिला? मान्य आहे ना। आम्ही पण त्याच मताचे आहोत की खुन्यांना किंवा गुन्हा करणाऱ्या माणसांना जेवढी आपल्या कायद्यामध्ये कठोरातली कठोर शिक्षा आहे ती मिळाली पाहिजे, ही आमचीही मागणी आहे। पण तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला मोर्चे काय काढताय? मला वाटतंय हे महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण करण्याची ही मानसिकता आहे। खरं तर बीडला हे जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न आज नाही, पूर्वीपासून होत आलेले आहेत सातत्याने। आपण बघितलं, लोकसभेलाही तेच झालं, विधानसभेलाही बऱ्यापैकी तोच करण्याचा प्रयत्न झाला आणि आता पुन्हा तेच होताना दिसतंय। आणि विशेष करून सातत्याने तिथे एक आरोप होतोय की तिथं मुंडे फॅमिलीने सगळे वंजारी समाजाचे अधिकारी नेऊन ठेवलेले आहेत, त्यामुळे सगळं होतंय। दमाने यांनी हा आरोप केलाय बिंदू नामावलीवर, नेमकं काय? त्या दमानियाबाईंचा मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। गोपीनाथराव मुंडे 4.5 वर्षे सत्तेत होते, पण या महाराष्ट्रामध्ये मग मुख्यमंत्री कोण होते, गृहमंत्री कोण होते, पालकमंत्री कोण होते, आमदार खासदार कोण होते, याची यादी काढावी लागेल। दमानियाबाई, काही बोलताय तुम्ही? लातूर, सांगली, पुणे, कोल्हापूर,
या जिल्ह्यामधले, जालना या जिल्ह्यामधले पण अधिकारी शोधावे लागतील. आणि मग मुंडे साहेब जर 4.5 वर्षात जर एवढे एंट्री देऊ शकत असतील एकट्या वंजारी समाजाला, तर मग इतर मुख्यमंत्र्यांनी किती एंट्री दिल्या याचं तपासावं लागेल ना. साधं उदाहरण सांगतो, दमानियाबाई, तुमचा खूप अभ्यास आहे ना. MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन याचे अध्यक्ष, याचे सदस्य कोण आहेत एवढं अंजलीताई दमानियानं आम्हाला सांगावं. मग आम्ही जात शोधायची का त्यांची? कोण सिलेक्ट करतं? अधिकारी कुणाकडून सिलेक्ट होतात? अंजली दमानिया या नवी पेठेमध्ये पोरं काय अभ्यास करतात? ऊसतोड मजुरांची पोरं आहेत, काबाड कष्ट करणाऱ्यांची पोरं आहेत. ती मेरिट मधनं चालण्यामधून अनेक परीक्षा देऊन पास होतात. काय बोलतात ही लोक? वस्तुस्थिती त्यातली अशी आहे, उलट समंत हे जे आरक्षण आहे एनटीटीला जागाच निघत नाहीत, बघा. कारण सरप्लस आहेत. हे बघा, मग ओपन मधनं जातात की नेमकं काय? धस साहेबांचं मी आभार मानेन. चला, तुम्ही बिंदू नियमावलीवर बोललात. धस साहेब, काढा महाराष्ट्राची बिंदू नियमावली. धस साहेब, खरंच मी आयोगाचा सदस्य असताना या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला 4 वेळा मी पत्र लिहिलेली होती की महाराष्ट्राच्या नोकऱ्यामध्ये कुणाचं किती प्रतिनिधित्व आहे त्याची आम्हाला अधिकृत आकडेवारी द्या. नाही दिलं शासनानं. धस साहेब बोललाय तर चला बिंदू नियमावली महाराष्ट्राची शोधू. बिंदू नियमावली शिक्षण संस्था सोडल्या तर बाकी सगळ्यांची बिंदू नियमावली ही महाराष्ट्रासाठी असते. धस साहेब, तुम्ही पुढे या आणि बिंदू नियमावली. मग कारखाने कुणाच्या बिंदूवर आहेत? सहकारी साखर कारखाने कुणाच्या बिंदूवर आहेत? महाराष्ट्राचं अर्थमंत्रीपद कुणाला भेटतं? कायदा केला म्हणून बिंदू नियमावली शोधता काय? बेकायदा जे तुम्ही बिंदूवरती बिंदूसारखे चिकटून बसलात त्याचं काय? त्यामुळं बरं झालं धस बोलले. धस, बिंदू नियमावलीवर होऊ द्या चर्चा. करा बिंदू नियमावलीची मागणी. आम्ही तयार आहोत. महाराष्ट्रामध्ये कोण कुठल्या बिंदूवर बसलाय आणि कुणाचं किती रिप्रेझेंटेशन आहे ते. याच्यामध्ये मुद्दा असा आहे, जी मुलं ओपन मधनं भरती होतात ती नंतर जातीचा दाखला जोडून मग ही मंत्रालयीन प्रशासकीय यंत्रणा हा सगळं घोळ घालते, त्यामुळे मग त्या जागा निघत नाहीत. हे वास्तव आहे. हे बघा, या महाराष्ट्रामध्ये आरक्षण नावाच्या पॉलिसीचा मुडदा पाडला गेलेला आहे आजपर्यंत सत्ताधाऱ्यांकडून. कारण जो ओपन मधून सिलेक्ट होतो तो नेहमी कॅटेगरीमध्ये दाखवला गेलाय आणि ज्या ज्यावेळी जागांच्या भरत्या निघतात किंवा पोस्ट निघतात त्यावेळी 0-0 जागा येतात. मुलं ओपन मधून मेरिट क्रॅक करत असताना त्यांना आरक्षणामध्ये का दाखवलं जातं? जो ओपन एंट्री पॉइंटला ओपन असेल तर त्याला ओपन का काउंट केलं जात नाही? हा जो रोस्टर घोटाळा आहे महाराष्ट्रामधला, हा या महाराष्ट्रामधल्या ओबीसींचं आरक्षण उद्ध्वस्त करणार आहे. त्यामुळे यावरती धस या. तुम्ही सभागृहात आमदार आहात. बिंदू नियमावलीवरती माघार घ्यायची नाही. गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये समांतर आरक्षण पद्धती या महाराष्ट्रामध्ये राबवली जाते आणि जेवढी पोरं ओपन मधून सिलेक्ट हो अथवा कशी हो ती कॅटेगरीमध्ये दाखवली जातात आणि आरक्षणाचा मुडदा पाडण्याचं काम या महाराष्ट्रात होतं. त्यामुळेच बीडमध्ये ती संख्या जास्त दिसते. बीडमध्ये संख्या जास्त दिसतच नाही. काढा ना एकदा सगळ्या अधिकाऱ्यांची आकडेवारी. या महाराष्ट्रामध्ये 100 ते 150 IAS IPS अधिकारी फक्त वंजारी समाजाचे आहेत. ते कॅटेगरीमधून गेले. माझ्याकडे यादी मुंडे आहे. साहेबांनी भरती केली. वस्तुस्थिती अरे 4.5 वर्षे मुंडे साहेब सत्तेत होते. अरे तुम्ही वर्षानुवर्ष सत्तेत आहे ना, मग तुमचे अधिकारी किती? काढा ना बिंदू नियमावली एकदा. काढा बिंदू नियमावली काढा. कोणाच्या शिक्षण संस्थांमध्ये कोण आहे कळेल एकदा महाराष्ट्राला. याच्यातून माघार घ्यायची नाही. धस साहेब, गाठ आमची अशी आहे, आम्ही याच गोष्टीसाठी रात्रंदिवस भांडतोय. बसू आपण बिंदू नियमावलीवर. ठीक आहे. आता बिंदू नियमावली झालं ते काय कोर्टात पण अडकलेला विषय. पण मुद्दा असा पुन्हा एकदा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. घरात घुसून मारण्याची भाषा होते. म्हणजे तुम्ही किती हाय किती वगैरे हाय की हे कुठं चाललंय? हे जे वक्तव्य आहे हे धनंजय मुंडेंच्या विरोधामधलं आम्ही मानत नाही. हे जे वक्तव्य आहे ते या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामधलं वक्तव्य आहे. कायद्याला चॅलेंज करणारं वक्तव्य आहे. आणि विशेष करून विरोधी नेत्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीसांनी धस, अभिमन्यू पवार, पुन्हा ते पाटील यांना दिलंय का? काय चाललंय नक्की महाराष्ट्रामध्ये? यांच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यावर यांचा विश्वास नाही धसांचा. मला वाटतं नक्की काहीतरी मुख्यमंत्र्यांकडे काही मागणी करणार का या संदर्भात? आम्ही मुख्यमंत्र्यांना निश्चित भेटू. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे ही आमची पहिली मागणी. पण आमची दुसरी मागणी, एखादा समाज टार्गेट होत असेल, कायदा आणि सुव्यवस्था बिघडली जात असेल, इथली व्यवस्था चॅलेंज केली जात असेल, हे धनंजय मुंडे वगैरे हे टार्गेट नाही यांचं. या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं आणि विधानसभेमधला नामुष्कीजनक पराभव हे यांचं शल्य आहे. त्यामुळं सगळे मोर्चे निघतात. त्यातून हे मोर्चे निघतात. अभिमन्यू पवार बोललेत ना, मी कशाला पदरचं बोलू? मुख्यमंत्र्यांचे खास आहेत. हो, मग तेच बोललेले आहेत की कोपर्णी 2 आपल्याला करावं लागेल. यांची भावना कळली ना महाराष्ट्राला. त्यामुळं
स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं कारण अरे त्यांना न्याय मिळवून द्या बिचाऱ्यांना. तुम्ही राजकारण काय करताय? आणि ते मोर्चे निघतायत त्या मोर्चामध्ये त्यांची सिंपती त्यांच्याबद्दलची भावना दिसत नाही. धनंजय मुंडे आणि मग राजकारण, मग आम्ही असं करू, मग आम्ही तसं करू, आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही घरात घुसू देणार नाही. मोगलाई लागली का इथं? हे संविधानाचं राज्य आहे, देश आहे, कायद्यावर देश चालतो. कायदा हातात घेणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे, ही व्यवस्था इथली. त्यामुळे असलं चॅलेंज कुणाला देतोय? कोण? जरांगे? अरे काय झुंडशाहीच्या जोरावर काही उद्या प्रतिमोर्चे सुद्धा आम्हाला काढावे लागतील आणि आम्ही निश्चित काढणार. का नाही काढणार? मग पुन्हा तुमच्यावर तोच आरोप होईल. मग त्यांनी काढले म्हणून तुम्ही काढणार. हो, मग आम्ही किती दिवस सहन करायचं? आम्ही सनदशीर मार्गाने मोर्चे काढू. आम्ही कायदा सुव्यवस्था संविधानाला प्रमाण मानून मोर्चे काढू. लोकशाहीमध्ये आम्हाला आमची भावना मांडण्यासाठी जी काही आयुधं दिलेली आहेत त्या आयुधाच्या सनदशीर मार्गाने आम्ही आंदोलन करू. आता हे वातावरण निवळण्यासाठी काय केलं पाहिजे? कारण आता वातावरण चिघळतं. आज पुण्यात मोर्चा आहे. मला वाटतंय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि स्वपक्षीय नेत्यांना समज दिली पाहिजे. कारण चॅलेंज आम्हाला नाहीत करत, ते चॅलेंज गृह मंत्रालयाला करतायत, चॅलेंज इथल्या पोलीस प्रशासनाला करतायत, चॅलेंज इथल्या मुख्यमंत्र्यांना करतायत. त्यामुळं बघा म्हातारे याच्यामध्ये असं एक राजकारण दिसतंय की यापूर्वी त्या स्टेजवर फक्त एकटा जरांगे असायचे, पण आता तिथं हे बाकीचे आमदार आहेत, त्यात सत्ताधारी आहेत, काही विरोधक आहेत. मग कुठंतरी हे सगळं राज्यामध्ये पुन्हा एकदा पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न होतोय. अहो कुठल्या निवडणुका आहेत? आता निवडणुका सुद्धा नाहीत. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था अजून कोर्टामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. मला असं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे. महाराष्ट्र शांत आहे. महाराष्ट्रामध्ये एक व्यवस्थित विचारांची लढाई विचारानं लढली जाते. महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देऊ नये हे मुख्यमंत्र्यांचं आद्य कर्तव्य आहे. हे होते लक्ष्मण हाके यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने भाषा वापरली जाते या सगळ्या मोर्चांमधनं आरोपींना शिक्षा निश्चितच झाली पाहिजे. मुळात गुन्हेगाराला कुठली जात नसते, पण त्याच्या आडून जर हे असं जातीपातीचं राजकारण होत असेल आणि एक जात टार्गेट केली जात असेल ते निश्चितच योग्य नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी संबंधित आमदारांना समज द्यावी अशी मागणी त्यांनी केली आणि प्रतिमोर्चे काढण्याचा इशारा दिलेला आहे.